साठी जिथे पाचारण केलं जाते प्रसाद पाटील याला। प्रसादच्या हातामध्ये पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार? पहिला चेंडू पंचांच्या माध्यमातून नो चेंडूची घोषणा तिथे होते। म्हणजे काय तर या चेंडूवरती आम्हाला असं सांगण्यात येते की 1+1 एकंदरीत 2 धावा तुम्हाला घ्याव्या लागतील। पंचांचा इशारा मैदानाच्या वरती काय येतोय माहिती आहे का? फ्री हिटचा इशारा येतोय, म्हणजे एक मोठा फटका मैदानाच्या वरती खेळला जाणार का? प्रामुख्याचा प्रश्न विकास सर उपस्थित आहे। जिथे फलंदाजी करण्यासाठी श्री गणेश चाळमाळा या संघाकडून चंदन आणि सचिन अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल होतीये। जिथे फलंदाजी मधली दमखमता ताकद दाखवली जाणार का? स्ट्रायकिंग एंड वरती हा चेंडू फेकला जातोय। पुनश्च एकदा गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद कुठेतरी भरकटतोय की काय मैदानाच्या वरती असा प्रश्न विचारला जातोय। कारण का अतिरिक्त स्वरूपाचा हा चेंडू वेळ तुम्हा सर्वांचा वाया घालवत असतात। या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव जमा केली जाते आणि दरणे गुरुजी आम्हाला काय सांगतात? एका धावेनिशी धावफलकावरती 3 धावा। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फटका चांगला आहे लॉंगॉनच्या रिजन वरती। क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर। षटकार। खऱ्या अर्थानं तालुक्याला बिलॉंग्स करतो। पेण मधून आज अलिबाग नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे। आज गोलंदाजी करण्याची जबाबदारी आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा फटका पोहोचतोय। फटका अंगलठी येणार का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन। पहिला फलंदाज अर्थातच सचिन रज्जाक मैदानाच्या वरून बाद होतोय। त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या वरती जाईल। तिथपर्यंत प्रसाद पाटीलच्या गोलंदाजीच्या पृथक्कराकडे आपण वळालो ना, जिथे पहिलं षटक आपल्याला प्रगतीपथावरती दिसते। पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती एकंदरीत पाहायला गेलं तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात। 9 ऑन स्कोर बुक वेअर ॲज अ फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम प्रसाद पाटील असं आपल्याला सर्वस्वी पृथक्करण पाहायला मिळतंय। फलंदाजीसाठी सुदर्शन जाधव मैदानाच्या वरती उतरलाय। आज सुदर्शनच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी संघ मालकानं ठेवलेली आहे। आज आपल्याला खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवसामध्ये जर हा महाशिवरात्री चषक नवगाव नगरीमधून घेऊन जायचा असेल तर आज मैदानाच्या वरती प्रयत्न शर्थीचे दाखवावे लागतील। हा चेंडू गतीचा वापर भन्नाट गती मैदानाच्या वरती। अजून एक फलंदाज बॅक टू बॅक तू चल मे पाहतोय। असं म्हटलं जातं ना की आधीच तारे त्याच्यात उलटे वारे, मग घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात। एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या वरतून बाद होतोय। आता हसनैन कुरेशी मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय। डावखुऱ्या हाताचा फलंदाज थळ गावाला हा फलंदाज नेहमीच बिलॉंग्स करत असतो। आज नवगाव गावामध्ये खेळत असताना हसनैनच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार? हसनैन म्हटलं की खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर एक मोठा फलंदाज, मोठमोठे फटके त्याच्या देखील पुस्तकात लिहिले गेलेत। आज ते फटके पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांनी नवगाव नगरीमध्ये गर्दी देखील दाखवलेली आहे आणि त्याच गर्दीचा खऱ्या अर्थानं कशा प्रकारे मैदानाच्या वरती आनंद उत्सव साजरा केला जाणार। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज हसनैन, नाणाच्या दुसऱ्या बाजूला पेण कळवा या संघाला नेहमीच बिलॉंग्स करत असतो। प्रसाद पाटीलची गोलंदाजी आज मैदानाच्या वरती वेगळं स्वरूप प्राप्त करते। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
हा चेंडू फुलारलाईनचा हसने ठोकतोय आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक लिहिली गेलं ना मित्रांनो, तर अलिशान कप जे सुगाव गावामध्ये झालं होतं त्या कप मध्ये अंतिम विजेतेपद प्राप्त करणारा संघ अर्थातच आपण पाहिला होता पेण कोळीवाडा या संघाचं प्रतिनिधित्व प्रसादनं तिथे देखील केलं होतं. आज तोच खेळाडू नवगाव नगरीमध्ये आलाय आणि त्याच दर्जाची त्याच धाटणीची गोलंदाजी आज नवगाव मध्ये आपल्याला प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या पृथक्करणाचा विचार केला तर अद्यापपर्यंत दर्णे गुरुजी आम्हाला सांगतायत की 9 धावा धावफलकावरती आम्हाला सुद्धा लिहावा लागतायत. हा गोलंदाज गतीचा भन्नाट गतीचा वापर केला जातोय परंतु पंच आम्हाला काय सांगतायत की हा चेंडू आहे नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे. या चेंडूवरती तुम्हाला अतिरिक्त स्वरूपाची एक धाव लिहावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 लॉस ऑफ 3 विकेट डाऊन वेअर ॲज अ फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम प्रसाद पाटील. हा चेंडू अखूट टप्प्याचा थोड्या अंशी काय न होता परंतु हा चेंडू देखील भरकटतोय. हा चेंडू देखील आपण पाहतोय अवांतर जातोय मैदानाच्या वरती. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मैदानाच्या वरती लिहिली जाते जिथे मैदानाच्या वरती 3 चेंडूंवरती 3 विकेट प्राप्त करून जिथे या चेंडूवरती आपल्याला एक धाव तर पाहायला मिळाली. पहिलं षटक जिथे एका धावेनंतर धावफलकावरती 12 धावा. जो यष्टनच्या मागे आपण पाहतोय रसिक मायबा प्रेक्षक बॅनरच्या बाजूला उभा आहे तिथून बाजूला व्हायचंय थोडंसं ब्लॅक पडद्याच्या बाजूला. येस थँक्यू सो मच. आपण पाहतोय स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे. तुमचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून फार आणि फार मोलाचं आहे. वळूया या षटकाकडे या चेंडूकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जिथे बिहाइंड द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल घोषित क्षेत्रामध्ये एक धाव पंचांनी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत धावा लिहिल्या जातात त्या म्हणजेच 13 धावा. पहिलं षटक मैदानाच्या वरती संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 13 धावा. दुसरं षटक फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार ते म्हणजे संघ आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती ओमसाई नवगाव हा संघ. मग जर 15 ते 20 वर्षांपूर्वीचा मित्रांनो विचार केला तर पॅकर नवगाव संघ मैदानाच्या वरती यायचा. त्या संघाच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळायचं. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर सोनी स्पोर्ट्स हा नवगाव संघ उदयाला आला. त्या संघानं देखील अलिबाग नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावलं आणि त्यानंतरचे हे संघ ओमसाई नवगाव संघ त्याच पावलावरती पाऊल ठेवून आज मैदानाच्या वरती कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा पूर्ण झाल्या आहेत. फलंदाजांसाठी ही पोषक जर पाहायला गेलं तर विकेट आहे. केली गोलंदाजी तर होऊ शकते. झालेल्या सामन्यामध्ये आपल्याला प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर थळ या संघानं मैदानाच्या वरती दाखवून दिलं जिथे आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय आणि अनुभवतोय सुद्धा. जिथे मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना श्री गणेश थळ चाळमाळा संघ दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती नयन भगत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्लोअर वन फ्लोअर फुल टॉस फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्रावरून चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती जिथे मोठा फटका आलाय दुसरा चेंडू या चेंडूकडे सर्वांच्या नजर आहेत. हा चेंडू देखील गती परिवर्तन मैदानाच्या वरती फसवा चेंडू. या चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पवेलियन फसवलं जातंय डीजे मास्टर.
सूर्याशी बरोबरी करण्याची भाषा करू नये आणि सूर्याने देखील चंद्राची बरोबरी करण्याची भाषा कदापिही करू नये। चंद्रही चमकणार असतो आणि सूर्य देखील चमकणार असतो, परंतु प्रत्येकाची आपापली वेळ यावी लागते। आज मैदानाच्या वरती ती वेळ कोणत्या संघाची येणार? पहिल्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट झालेला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती पुनरागमन मी करू शकतो। गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नयन भगत मैदानाच्या वरती सांगतोय, माझी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय ठरणार। माझे देखील शर्तीचे प्रयत्न आहेत मैदानाच्या वरती, जिथे एक लांब पल्ल्याचा रनअप घेऊन नयन पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज सुरुवात केली आहे। हा चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा होता। लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी अलॉंग द कार्पेट। या चेंडूवरती क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलं तर अप्रतिम दर्जाचं केलं जातंय। एक चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव, एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 20 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पृथक करण्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव। हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर पंच आमच्याकडे वळतात आणि इशारा आमच्याकडे करतात की हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे। अवांतर स्वरूपाची ही एक आलेली धाव। आज अतिरिक्त स्वरूपाची या पुष्कळ धावा आलेल्या आहेत। मैदानाच्या वरती हा चेंडू पडतोय, सन्मान देण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या रिजन मध्ये काय घडतोय? जिथे हलक्या हाताने हा फटका खेळण्याचा प्रयत्न आला अंगालठी आणि अजून एक फलंदाज होतोय दिसेल। आणि वळूया मैदानाच्या वरती जिथे एक फलंदाज बाद होतोय। आता काय मैदानाच्या वरती, जिथे मैदानाच्या वरती आता टॅलेंट दाखवावं लागेल, कारण का धावफलकावरती फक्त 21 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे। जर धावांचा उच्चांक रचायचा असेल तर अप्रतिम दर्जाची फलंदाजी करून दाखवावी लागेल। मोठमोठे फटके खेळत असताना एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत, ते म्हणजेच श्री गणेश थळ चाळमाळा या संघाचे। टॅलेंट या शब्दाचा शब्दप्रयोग आज सुनिश्चित स्वरूपाने मैदानाच्या वरती होईल। असं देखील म्हटलं जातं की डिग्री हा फक्त कागदाचा तुकडा आहे, जिथे टॅलेंट आहे तिथे डिग्रीवाला सुद्धा कामाला आहे। आज मैदानाच्या वरती ते टॅलेंट दाखवलं जाणार का? क्रिकेट म्हटलं की क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे। कधी राजाचा रंक आणि रंकेचा राजा होईल याचा काही नेम नसतो। मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो होत्याचं नव्हतं व्हायला मैदानाच्या वरती। षटकाकडे वळूया जिथे नयनची गोलंदाजी मैदानाच्या वरती बहरतीये। हा चेंडू सुरुवात केली आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। या चेंडूवरती गती परिवर्तन, हलक्या हाताने ढकलण्याचा फक्त आणि फक्त मैदानाच्या वरती प्रयत्न केला होता। प्रयत्नांमध्ये एका धावेचं यश मिळते। एका धावेसोबत धावफलकावरती 22 धावा, 22 ऑन स्कोरबुक, लॉस ऑफ 6 विकेट डाऊन। 5 ना चुकीची दुरुस्ती, 5 फलंदाज बाद होतोय। हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हलक्या हाताने सोडतोय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, जिथे एका धावेसाठी आपण पाहतोय या चेंडूला फक्त आणि फक्त ढकललं जातंय। एका धावेनिशी धावफलकावरती धावा 23 धावा। 23 धावा म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा पाहायला गेलं तर 11.5 ची सरासरी आता धावफलकावरती ठेवली जाते आणि राखली जाते। मग तिसऱ्या षटकामध्ये ओमसाई नवगाव या संघाकडून कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती आज गावाची जबाबदारी, आज संघ मालकाची जबाबदारी, आज सर्व आपल्या संघातील खेळाडूंची जबाबदारी, आज सर्व आपल्या गावातील ग्रामस्थांची जबाबदारी ठेवली जाणार। कारण का याच गावाला बिलॉंग्स करणारा संघ मैदानाच्या वरती
जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा तेव्हा आपण पाहतोय या संघाला खऱ्या अर्थानं सपोर्ट पाहायला मिळालं तर खूप पाहायला मिळतो. आज त्याच्या विरोधात प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी श्री गणेश थळ चाळमाला संघ देखील उतरलाय, जिथे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा नाव येत आहे ते म्हणजेच प्रसाद पाटील. प्रसादकडे गती आहे, प्रसादकडे अनुशासन आहे, प्रसादकडे नियंत्रण आहे, प्रसादकडे व्हेरिएशन आहे. आज सर्वांच्या सांगतीने मैदानाच्या वरती प्रसादची गोलंदाजी वहरते आहे. गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा प्रसादने खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर नयन आला, त्याने 10 धावा खर्च करून धावफलकावरती 23 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न अंगलटी, परंतु एफर्ट साठी 100 पैकी 101 गुण द्यावे लागतील. जिथे हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा, यस 2 धावा. पंचांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय. 2 धावा मैदानाच्या वरती लिहिल्या सुद्धा जातात. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 25 धावा, 25 ऑन बुक. 2 धावा धावफलकावरती लिहिल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रसाद पाटीलची गोलंदाजी. प्रसाद पाटील म्हटलं की गतीचा पुरेपूर वापर मैदानाच्या वरती केला जातोय. जिथे पेण गावाला बिलॉंग्स करणारा हा खेळाडू मैदानाच्या वरती पेण कळवे या खऱ्या अर्थानं गावाकडून बिलॉंग्स करत असतो. आज नवगाव मध्ये एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट मला देखील दाखवायचं आहे. आज माझ्या नावाचा डंका का सातत्यानं घेतला जातो हे करण्याचा प्रयत्न आज मैदानाच्या वरती केला जातोय, तो म्हणजेच प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. चला सामना चालू करायचा, मॅच स्टार्ट करायची आहे. वेळ अतिरिक्त स्वरूपाचा वाया घालवायचा नाहीये, कारण का वेळेला अलीकडच्या काळामध्ये फार आणि फार महत्त्व दिलं जातं. आयुष्यामध्ये मित्रांनो, तुम्ही पैसा किती कमवताय याच्यापेक्षा पैसा किती वाचवताय याला आपण महत्त्व देत असतो. आणि तोच वेळ वाचवा मित्रांनो. आज वेळ वाचवला तर उद्या वेळ तुम्हाला वाचवेल असं देखील म्हटलं जातं. आणि हे क्रिकेटचे सामने एक मोठ्या षटकांचे व्हावे याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी हा वेळ फार आवश्यक आहे. प्रसाद सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता गती, तुफानी गती मैदानाच्या वरती आणि फलंदाज मैदानाच्या वरती ठरतोय. बाद जाईल तंबूच्या आश्रयाला. डीजे जाते. प्रसाद पाटीलचं या षटकामध्ये कौतुक करावं तितकं कमी असेल, कारण का 5 चेंडूची फेकी करत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय प्रसाद पाटील. आज या नावाची चर्चा असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
हा चेंडू हलक्या हातानं फॉरवर्ड शॉर्ट पॉइंटच्या रिजन मध्ये खेळवून काढला जातो एका धावेसाठी. एका धावेनंतर धावफलकावरती जर पाहायला गेला तर धावा लिहिल्या जातात 29 धावा. प्रसाद पाटील आला या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या वरती, कौतुकास पात्र कामगिरी मैदानाच्या वरती आज प्रसाद पाटीलच्या नावावरती लिहिली जाते, जिथे 2 विकेट प्राप्त करून दोन षटक फेकत असताना 19 धावा खर्च करून 4 विकेट तब्बल प्राप्त करतोय प्रसाद पाटील. बस नाम ही काफी आहे. जिथे आता चौथ्या षटकाकडे वळूया. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला कोणता गोलंदाज पाहायला मिळतोय, जिथे ओमसाई नवगाव या संघाकडून प्रथमतः गोलंदाजी करत असताना आम्ही नाणेफेक मैदानाच्या वरती जिंकली आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं गोलंदाजी कशा प्रकारे करायची होती या सर्व प्रश्नांची मैदानाच्या वरती उत्तर देत असताना ओमसाई नवगाव हा संघ उतरलाय आणि एक लांब पल्ल्याचा रनअप घेत असताना बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय कौस्तुभ म्हात्रे. कौस्तुभ म्हात्रे, यस, ही इज ऑन बॉलिंग ट्रॅक. कौस्तुभ म्हात्रेच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी दाखवली जाणार. पेण तालुक्याला हा गोलंदाज नक्कीच बिलॉंग्स करत असतो. आज पेण तालुक्यातील दिग्गज नामवंत व्यावसायिक क्रिकेटपटू या सामन्यामध्ये आपल्याला ओमसाई नवगाव या संघाकडून सुनिश्चित स्वरूपानं पाहायला मिळतात. कारण का पेण क्रिकेट बद्दल देखील आज मैदानाच्या वरती म्हटलं जाईल. तत्पूर्वी वळूया या षटकाकडे. लांब पल्ल्याचा रनअप, हा चेंडू पहिला. राईट ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे. बॅकअप चांगलं मिळतंय, यस. एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. एका धावेनेशी धावफलकावरती धावा लिहिल्या जातात, त्या म्हणजेच 30 धावा. 30 ऑन स्कोर बुक. समाधानी राहणं देखील आयुष्यामध्ये फार गरजेचं असतं. कारण का गरजा या माणसाच्या दिवसांदिवस वाढतच असतात. गरजा कमी कोणाच्याच होत नसतात. मैदानाच्या वरती तीच भावांची भूक भागवली जाणार का. हा चेंडू फटका फसतोय. फटका अंगलटी येणार का, जिथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगल्या स्वरूपाचा झेल. फलंदाज बॅक टू द खेळत असताना तो म्हणजे श्री गणेश थळ चाळमाळा या संघाकडून प्रतिनिधित्व मी आज का करण्यासाठी आलोय मैदानाच्या वरती, हे स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करत असताना स्वतःचे प्रयत्न मैदानाच्या वरती प्रामाणिक ठेवावे लागतील. मग पहा, देव तुमच्या पाठीशीच उभा असेल. मैदानाच्या वरती जिद्दोजहद केली जाते. मेरिटनुसार खेळलं जाणारं क्रिकेट आज नवगाव नगरीमध्ये तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला आलंय, जिथे महाशिवरात्री चषक 2025चा हा थरार आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा, या सामन्याचा खऱ्या अर्थानं चौथा सामना आपण अनुभवतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कौस्तुभ म्हात्रेची गोलंदाजी, जिथे चौथं षटक प्रगतीपथावरती असताना कौस्तुभ म्हात्रे वन्स अगेन. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर भरधाव वेगानं फेकला जाणारा हा चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय मैदानाच्या वरती. निर्धाव धावेसाठी हा चेंडू मैदानाच्या वरती फेकला जातोय. 0 लिहावा लागतोय धरणी गुरुजी यांना देखील. आणि जिथे सलग 4 षटकांमध्ये दुसऱ्या चेंडूवरती विकेट आपल्याला दिसते धरणी गुरुजी धावफलकावरती आलेली, आणि योगायोग हा म्हणावा लागेल. आणि ते होतच असतं मैदानाच्या वरती. कौस्तुभ म्हात्रे सांगतोय, माझी जी गोलंदाजी आहे त्याने मी लक्ष माझं सर्वांचंच केंद्रित करून घेईन. हा चेंडू राईट ओव्हर द विकेट. खूप टप्प्याचा चेंडू मैदानाच्या वरती एक मोठा धमाका, ब्लास्ट. अजिंक्य वैद्य ऑन फायर. चेंडू सीमा
वरती अजिंक्य वैती आला, त्यानं पाहिलं, त्यानं जाणलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं असंच म्हणूया. कारण का जो षटकार नाही मारणार तो अजिंक्य वैती कसला, असा प्रश्न मैदानाच्या वरती विचारला जातोय. आता प्रहार केला जातोय, आता आक्रमण दाखवलं जातंय. कौस्तुभचा हा चेंडू, आता फसवा चेंडू. पंच सांगतायत की नाही, हा चेंडू योग्य टप्प्यावरती गोलंदाजानं फेकला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मैदानाच्या वरती हे षटक आपण पाहतोय. क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो, असं कोणीतरी स्टेटमेंट दिलंय आणि तेच स्टेटमेंट वरती आपण पाहतोय अधोरेखित केलं जाते कौस्तुभ म्हात्रेच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. आता अजिंक्य वैतीला फसवलं जातंय, निशब्द ठेवलं जातंय मैदानाच्या वरती. या षटकानंतर धावफलकावरती एकंदरीत जर पाहायला गेलं तर धावा लागल्यात त्या म्हणजे 36 धावा. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 36 धावा. चांगली गोलंदाजी आज प्रथमतः गोलंदाजी करत असताना चौथ्या सामन्यामध्ये ओम साई नवगाव हा संघ आपल्या नावाचा दबदबा राखून ठेवतोय. मैदानाच्या वरती अंतिम षटकाकडे वळालो तर हाणामारी करण्याचं हे षटक असतं. डेथ ओव्हर या षटकाला म्हटलं जातं. स्लॉग ओव्हरचं हे षटक या षटकाला म्हटलं जातं. या षटकामध्ये चला थोडं फास्ट घ्यायचंय. फास्ट आणि फ्युरियस क्रिकेट पाहायला तुम्हा सर्वांनाच आवडतं. जिथे 5वं षटक थोडं फास्ट घ्या. गोलंदाजी करणारा संघ, नाहीतर तुम्हाला आपण पाहतोय एक अतिरिक्त स्वरूपाचा खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आपल्याला वेळेची मर्यादा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. थेट प्रक्षेपण ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जातंय आणि ऑनलाईन जोडल्या गेलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी निखिल पडते आज महाशिवरात्र चषक 2025च्या या पर्वामध्ये करतोय सहर्ष स्वागत. यस, टाइम आउट म्हणजेच आपण पाहतोय 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा जो अवधी दिला गेला होता त्या वेळेच्या बंधनामध्ये षटकं फेकली गेली नाहीत. त्या कारणास्तव एक अतिरिक्त स्वरूपाचा खेळाडू आपण सर्कलच्या आतमध्ये सुद्धा घेतोय आणि हे आधुनिक क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्याला वेळेची किंमत काय असते ना मैदानाच्या वरती आपल्याला पंच सांगत असताना एक सेकंद एका मिनिटाचा विचार केला जातो. कारण का हे आधुनिक क्रिकेट याच्या बाबत देखील माझ्या माध्यमातून म्हटलं जाईल. जिथे अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल नाईक येतोय. कुणाल नाईक कशा प्रकारे हे षटक हाताळणार, जिथे स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहतोय प्रतीक मुकल. षटकातील पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव देखील आपण पाहतोय, वारंवार केला जातोय. कारण का जखडून ठेवायचा आहे, बांधून ठेवायचा आहे, मोठमोठे फटके खेळून द्यायचे नाही आहेत मैदानाच्या वरती. चला सुरुवात करा. सामन्याला थोडा डिले होतोय. यस, थँक्यू सो मच. षटकातील पहिला चेंडू, राईट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडूची फेकी करण्यासाठी थोडा अंशिक होईना अडथळा तिथे निर्माण होतोय आणि काहीतरी अघटित घडण्यापेक्षा काहीतरी न झालेलं बरं असं स्वतःला गोलंदाज सांगतोय आणि स्वतःला रोखतोय आणि पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. षटकातील पहिला चेंडू, हा चेंडू वरती मोठा फटका येतोय. तिथे एक झेल सुटतोय आणि या 2 धावा मैदानाच्या वरती पाहायला सुद्धा मिळतात. कुणाल नाईक सांगतोय की हे झेल तुम्हाला पकडावे लागतील. मी चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती करण्याचा 100% प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला मला बॅकअप सुद्धा द्यावं लागेल. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या वरती करून दाखवावं लागेल. षटकातील पुढील चेंडू, राईट आर्म अराउंड द विकेट. फटका फसलाय. चेंडू सीमा रेषेच्या लगत झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज होतोय बाद. जावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. मच डीजे मास्टर. जिथे अजून एक फलंदाज बाद होतोय. संघ 38 धावांपर्यंत आता
अडकला जातोय की काय? प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री गणेश थळ चाळमाळा हा संघ आपण पाहतोय. मी नेहमीच म्हणत असतो की स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण का लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी मैदानाच्या वरती इतिहासच रचला गेला पाहिजे. आज तो इतिहास कोणत्या संघाच्या माध्यमातून दाखवला जाईल, रचला जाईल मैदानाच्या वरती, जिथे नौका फलंदाज आता येतोय दिवेश मैदानाच्या वरती. दिवेश कशा प्रकारे फलंदाजी करणार? स्ट्रायकिंग एंडला आपण दिवेशला पाहतोय, अनुभवतोय, जिथे अंतिम षटक कुणाल नाईकच्या माध्यमातून हाताळलं जातंय. कुणालची ही गोलंदाजी बहरती आहे. राईट आर्म अराउंड द विकेट, छातीचा वेध घेणारा हा चेंडू करपॉइंटच्या रिजन मध्ये खेळला जातोय. तिथे फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राइक रोटेट आता ॲथलेटिझम या शब्दाबद्दल देखील मैदानाच्या वरती म्हटलं जाईल. शब्द प्रयोग तर झालाय, परंतु ॲथलेटिझम काय असतं? आता जेव्हा जेव्हा आपण मोठे फटके मैदानाच्या वरती येत नसतात ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला एकेरी आणि दुहेरी धावांवरती तितकाच भर द्यावा लागत असतो. मैदानाच्या वरती आता स्ट्राइक रोटेट अजिंक्य वैती स्ट्रायकिंग एंड वरती. हा फटका मोठा आलाय, फटाका मैदानाच्या वरती, चेंडू सीमा रेषा बाहेर. दिवेश आला, पहिल्या चेंडूची पडताळणी केली, दिवेशला मोठा फटका खेळता आला नाही, स्ट्राइक रोटेट केली आणि आपल्या खऱ्या अर्थानं संघातील दुसरा फलंदाज म्हणजे जो अजिंक्य वैती नॉन स्ट्राइक एंडला उभा होता त्याला नामी संधी प्राप्त करून दिली. आणि संधीचं सोनं काय असतं मैदानाच्या वरती अजिंक्य वैतीने दाखवून दिलं. एक मोठा ब्लास्ट, एक मोठा फटका अजिंक्य वैतीच्या बॅटमधून. षटकातील पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार, जिथे बॉलिंग ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कुणाल नाईक याला आपण नेहमीच पाहत असतो. कुणाल नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म अराउंड द विकेट, हा फसवा चेंडू गुल्डन स्पॉट वरती डब्बा पडल्याच्या नंतर परिवर्तन ही काळाची गरज आहे. धावफलकावरती धावा 45 लिहिल्या जातात, 45 ऑन स्कोर बुक, जिथे षटकातील आता अंतिम चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडूची हाताळणी कशा प्रकारे केली जाणार कुणाल नाईकच्या माध्यमातून. कुणालचा शेवटचा चेंडू, हा चेंडू देखील फसवा चेंडू होता. आपण पाहतोय मैदानाच्या वरती अजिंक्य वैतीला आता अक्षरशः फसवलं जातंय. एक मोठा आलाय ना, परंतु दोन चेंडू मला आता माझे टाकायचे आहेत. मैदानाच्या वरती सलग दोन चेंडू आपण पाहतोय, निर्धाव स्वरूपाचे टाकतोय. धावफलकावरती धावा लिहिल्या जातात 45 धावा. 46 धावांचं एक सन्मानजनक आव्हान उभं केलंय, ते म्हणजेच ओमसाई नवगाव या संघाच्या माध्यमातून हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार, किंबहुना या आव्हानाला पूर्ण केलं जाणार की रोखलं जाणार, हे सांगण्यासाठी निखिल पडते हे नाव इथेच थोड्या वेळासाठी थांबतंय. घेऊन चलतो माझे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. चेक यासिन सर, अगदी 2 मिनिटं थांबवतोय. मरुआई सिंगम रेवस वर्सेस प्रेसी नवगाव, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी आमचे सौरभ सर नाणेफेकीचा कौल घेणार आहेत. या ठिकाणी दोन्ही कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येतील. कॉमेंट्री बॉक्सकडे सुद्धा आपण थोड्या वेळामध्ये वळणार आहोत. मात्र या ठिकाणी धन्यवाद देतोय मी केजी क्लबच्या वतीने, आमचं केजी जे मित्रमंडळ आहे त्यांच्या वतीने धन्यवाद देतोय. कारण उन्हाचा तडाखा इतका वाढलेला असून सुद्धा आमचे क्रिकेटचे दर्दी चाहते, क्रिकेट शौकीन सगळ्या प्रेक्षक वर्गांना मी धन्यवाद देतोय. कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही नसता तर या आयोजनाला तितकंसं महत्त्व आलं नसतं. मात्र आपण ती उणी भरून काढलेली आहे. इतका ऊन असूनही तुम्हाला मी वारंवार धन्यवाद देतोय. आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. ज्या ठिकाणी आमचे सौरभ सर नाणेफेकीचा कौल घेतील. एक कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतोय. प्रेसी नवगावचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मरुआई सिंगम रेवस संघाचा कर्णधार. चला त्वरित यायचंय. ओव्हर टू सौरभ सर.
महाशिवरात्री चषक 2025 सेकंड राऊंडचा सामना रंगेल. मरुवाई सिंगम रेवस विरुद्ध प्रेसी नवगाव या दोन संघांमध्ये. सन्माननीय सुभाषजी लागडे यांच्या हस्ते येथे टॉस केला जाईल. मरुवाई सिंगम रेवसचा कॉल असेल. टेल इज अ कॉल, इट इज अ हेड. विनोद प्रथम निर्णय कोणता घेशील? फिल्डिंग करू पहिली. विनोद पहिला सामना जिंकलाय, दुसरा सामना आहे. कशा प्रकारचं आव्हान असेल? कारण मागील मॅच मध्ये त्यांनी 81 धावा बनवल्या होत्या, तर कशा प्रकारे या मॅच कडे फोकस करशील? टुर्नामेंट सगळेच संघ एक टाईट आहेत, तर आम्ही त्यांना एक 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. अक्षय, खऱ्या अर्थानं बऱ्याचदा अलिबाग नगरीमध्ये ज्या आयकॉन स्पर्धा होत असतात, ओपनच्या स्पर्धा होत असतात, बऱ्याचशा स्पर्धांना तुझी अगदी आवर्जून उपस्थिती असते. महाशिवरात्री चषकामध्ये सुद्धा बरेच वर्ष तू खेळलेला खेळलास, परंतु पहिले मॅच आपण जर पाहिली 80 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये अगदी अलिबाग तालुक्यातील संघ बरेचसे खेळाडू तुझ्या समोर असणार आहेत. कशा प्रकारे त्यांना हँडल करशील? आम्ही प्रथमतः जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू, जेणेकरून टार्गेट सेट होईल. आणि बॉलिंग अटॅक चांगला आहे, तर डिपेंड पण करू शकतो. विश यू ऑल द बेस्ट अक्षय, आणि त्याच्या टीमला आपण ऑल द बेस्ट करूया. प्रो लिंकवरती आपण महाशिवरात्री चषक 2025 पाहत आहात. केजी मित्रमंडळ नवगाव आयोजित ही स्पर्धा. बरेच वर्ष याच्या अगोदर 25-30 वर्षापूर्वी केजी नवगाव या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक होते. त्यानंतर इतर आयोजक आले, त्यानंतर पुन्हा एकदा इतर आयोजक आले, आणि पुन्हा एकदा त्यांनी एकदा गेल्या वर्षी चांगलं आयोजन केलं. या वर्षी सुद्धा चांगलं आयोजन आपण पाहतोय. पाहत रहा महाशिवरात्री चषक 2025. आपण वळूया कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद सौरभ. येस, सौरभ यांनी आत्ताच उल्लेख केला प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीचा, आणि त्यांचे सर्व टेक्निशियन्स, कॅमेरामन, ऑनलाईन स्कोरर, ऑपरेटर साई पाटील, त्याचप्रमाणे सुजल केणी, नंदकिशोर, ओमकार, ओम पोईलकर, हर्ष टोपले आणि अनूप पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप कीर, प्रो लिंकचे सर्व आणि ऋतुज कीर त्यांचे चिरंजीव यांचेसुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. चेक अगदी 1 मिनिट. या ठिकाणी महिला पोलीस आमच्या खाडे मॅडम खास उपस्थित आहेत, नवी मुंबई. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जातं. आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी असं हे व्यक्तिमत्व महिला असूनही एक पोलीस खात्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने आपलं सर्व्हिस करत आहेत. नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातं आहे. आणि वळतो मी या ठिकाणी यासीन सरांकडे. धन्यवाद. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं. जहां पहली गेंद हवा में उछालकर उसे खेला है, निर्जन स्थल. हालांकि कैच लपकने का यहां पे प्रयास तो किया था, मगर नाकामयाब हुए और पहली ही गेंद पर मिला है जीवन दान. देखिए, इस मैच को अगर आपको जीतना है ना, तो हर एक कैच को आपको लपकना होगा. हर एक जो चांसेस आपको मिल रहे हैं उसे पूरी तरीके से निभाना होगा, वरना यहाँ पे बहुत मुश्किलों का सामना करना पड़ सकता है, क्योंकि जीतने के लिए 46 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला है. पहला ओवर लेके आए हैं साहिल गुड़ेकर. जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार हवा में गेंद. शॉर्ट पॉइंट के फील्डर उस गेंद के नीचे आने की कोशिश में जुटे हुए, मगर फिर से एक बार वो पहुंच नहीं पाए और बल्लेबाजों ने उसका पूरा फायदा उठाया. देखते देखते 2 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल हो चुके हैं. पहली 2 गेंदों पर 2 कैचेस यहाँ पे ड्रॉप हुए. अगर ऐसा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, मगर दोस्तों ये भी सच है कि कैच ड्रॉप किए नहीं जाते, कैच ड्रॉप हो जाते हैं. कोई भी कैच छोड़ना नहीं चाहता, मगर वो कभी कभी गलती होती है. इस बीच 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 46 रनों की जरूरत. ओमकार हरपाल बायां हाथ के बल्लेबाज, रायगढ़ के ऋषभ पंत इस नाम से भी पहचाने जाते हैं. सुशांत मोकल भी पेंट से बिलोंग करते हैं, गोटिया नाम से पहचाने जाते हैं. स्ट्राइकिंग गेंद पर ओमकार हरपाल. मगर गेंदबाज की मैं यहाँ पे तारीफ करना चाहूँगा. साहिल गुड़ेकर ने दोनों भी गेंदों में यहाँ पे प्रभावित किया है. 2 मरतबा चांसेस क्रिएट किए थे.
हाँ, इस मरतबा ये देखिए नटराज पोज बनाकर अपने पैर को हवा में झुलाकर उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में खेल दिया था। हालांकि डिक्लेयर जोन वहां पे मौजूद और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अलीबाग तहसील के इतिहास की अगर बात की जाए तो सही मायनों में आप सभी अगर 25-30 साल पहले जाओगे तो कुछ टीमें हमें नजर आती थी, जैसे कि पैकर नौगांव, गोल्डन 11 किहीम और उसी के साथ थड़ेश्वर थर्ड और ब्रह्मा बॉयज अलीबाग। जी हाँ, इसमें तब एक रन फिर से एक बार मिलेगा। एक से बढ़कर एक खिलाड़ी इस अलीबाग ने दिए हैं, क्योंकि तकरीबन मैंने इसके पहले भी कहा कि 50 से 60 साल हो चुके हैं इस टूर्नामेंट के लिए, क्योंकि बहुत सारे, जैसे सौरभ ने भी कहा कि बहुत सारे आयोजक यहाँ पे आयोजन करते हुए नजर आए। लगातार ये दूसरा साल अब केजी नौगांव का, केजी नौगांव क्रिकेट मंडल नौगांव, इनकी तरफ से ये बहुत ही खूबसूरत तोहफा है हम सभी के लिए। ओहो, बहुत ही खूबसूरत शॉट, अपने घुटने को बेंड करते हुए उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में फिर से एक बार खेला। और देखिए विकास, इस खिलाड़ी की यही खासियत है, 360 डिग्री जब मैदान होता है ना तो ये बल्लेबाज बहुत ही डेंजरस, बहुत ही खतरनाक साबित होता है। कोलकाता के मैदान पर भी इन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, हर एक मैदान पर ये छाए है। बहुत ही कम उम्र में और उसी के साथ बहुत कम समय में इस खिलाड़ी ने ये मकाम हासिल किया है। ओमकार हरपाल फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर साहिल की यहाँ पे सही मायनों में सराहना बन रही है, क्योंकि साहिल गुड़ेकर जिस विकेट के ऊपर पहले मैच में हमने देखा तकरीबन 80 के आसपास रनों की संख्या, दूसरे मैच में तकरीबन 50 के आसपास, तीसरे मैच में 25 के आसपास और यहाँ पे फिर से एक बार 45 के आसपास ये रनों की संख्या हो रही है। अगर इसे डिफेंड करना है ना तो परफेक्ट सही लंबाई और सही दिशा से आपको गेंदबाजी करनी ही पड़ेगी। इस मर्तबा साहिल की बहुत ही बढ़िया गेंद थी, परफेक्ट यॉर्कर जिसे कहा जाता है, मगर ओमकार ने हालांकि अपना बचाव किया और चित परिचित अंदाज के साथ उस गेंद को खेला। शॉर्ट कवर में फील्डर थे अजिंक्य वैते के रूप में, मगर एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद अगर इस तरह की गेंदबाजी होती है तो अप्रिसिएशन तो यहाँ पे बनता है, आपकी तारीफ तो यहाँ पे होगी। हालांकि आपके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर आपने बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम किया है, रोका है, और यही आपकी कामयाबी मैं कहूँगा। देखिए किस तरह से हडल यहाँ पे बनाते हुए और फिर से एक बार यहाँ पे यूनाइट होने की कोशिश करते हुए कि जी हाँ, यहाँ से भी हम मैच जीत सकते हैं। अभी अभी क्रिकेट के दीवाने जो प्रोलिंग के जरिए से, यूट्यूब के जरिए से हमसे जुड़े हुए हैं और उसी के साथ प्रत्यक्ष रूप से इस मैदान पर आए हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच जारी है श्री गणेश थर्ड सालमाड़ा बनाम ओम साई नौगांव। इन दोनों टीमों के बीच टकराव होता हुआ, गेंद और बल्ले के बीच में चढ़ी है यहाँ पे जंग। और ये देखिए इस बीच नए गेंदबाज आए हैं, अब्दानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके पवन कोंडा जी। देखिए पवन कोंडा जी को मैं बस ऐसे ही मजाक में अक्सर कहता हूँ, पवन अब तुम्हारी जब शादी होगी, तुम्हें जब बेटी होगी तो उसका नाम ऐना मत रखना। और इसमें एक जोक है, वो अगर आपको समझता है तो देखिए पवन कोंडा जी आए हैं अब्दानी जी पहला ओवर लेके। बाएं हाथ के बल्लेबाज ओमकार हरपाल स्ट्राइकिंग गेंद पर, जी हाँ राइट आर्म राउंड विकेट, मगर इसमें दबा ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से। गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए फिजाई हमला शुरू। कोई विकेट खोए ओम साई नौगांव।
यहाँ पे हम हल्ला बोल करती हुई, क्योंकि वो जानते हैं कि ज़्यादा अगर सिंगल और डबल रन ही लेते रहेंगे और बीच बीच में अगर बिंदी गेंदें आएगी तो फिर मुश्किलों का सामना करना पड़ सकता है। जी हाँ, इस पे दबा शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर वहां पे डीजे ब्रावो कहां छोड़ने वाले थे। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। बल्ले नांदगांव कोलीवाड़ा जो कि मुरुड तहसील में है, वहां से बिलोंग करते हैं। बहुत ही बढ़िया ऑलराउंडर है। हाल ही में नावारोहा में जो एक टूर्नामेंट हुआ था वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिन्हें नवाजा गया था, यही है दिवेश अग्रावकर। इस बीच जी हां, और पीएनपी चषक जो आपने हाल ही में देखा होगा, उस प्रतियोगिता में पहला हैट्रिक का मान सम्मान अपने नाम करने वाले यही वो खिलाड़ी थे। बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्र रक्षण हो, तीनों मोर्चे पर खरे उतरते हैं। इसी बीच नए बल्लेबाज प्रसाद पाटिल, हालांकि ये प्रसाद पाटिल पेन से बिलोंग करते हैं। और इसी बीच हम सभी के चहीते संदीप जगे भी हमें ज्वाइन कर चुके हैं। वेलकम संदीप, आपका दिल की गहराई से इस्तकबाल। रनों की संख्या फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। और पवन कोंडा जी ने, जो कि विकेट लेने के लिए जाने जाते हैं, विकेट टेकर गेंदबाजी में मशहूर है, मारूफ है, वही पवन को ये पहला विकेट प्राप्त होता हुआ। इसमें तो हवा में खेलने की कोशिश की थी, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। जोरदार अपना बल्ला तो चलाया था, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है। और होगी भी कैसे, क्योंकि पवन कुंडा जी में वो कला है, वो कौशल्य है, क्योंकि गेंद को अंदर बाहर हरकत कराने में ये गेंदबाज काफी माहिर। अगली गेंद पवन की। जी हां, इसमें दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप भटकते हुए, और अंपायर जी ने अपने हाथों को खोला है। वाइड का इशारा यहां पे, और अतिरिक्त रन मिलेगा। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का यह मुकाबला आप देख रहे हैं महाशिवरात्रि चषक। जी हां, इसमें दबा पेस निकाल दिया था, स्लोवर 1 गेंद थी, बल्लेबाज को चकमा देना चाहते थे, मगर खुद की संख्या ने लगाई है छलांग। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। क्रिकेट का इतिहास बहुत ही लंबा रहा है इस गांव का, इस अलीबाग का। यहां पे जैसे मैंने कहा कि पैकर नौगांव इस टीम का नाम लिया जाता है। रिलायंस नौगांव, नौगांव स्पोर्ट्स, सोनी स्पोर्ट्स नौगांव, शिवजोत नौगांव, एक से बढ़िया एक यहाँ पे टीमें हमने देखी है और शानदार खिलाड़ी भी देखे हैं। क्योंकि पैकर नौगांव के बारे में बात करेंगे तो महेंद्र वाघे शायद आप सभी को मालूम नहीं होगा, मगर एक कमाल का खिलाड़ी रह चुका है सलामी बल्लेबाज के रूप में। जी हां, इस पर दबा बहुत ही ढीले हाथों के साथ खेला है उसे डीजे ब्राउज गेंद का पीछा करते हुए, मगर गेंद गई है डिक्लेयर जोन में। मिलेगा मात्र 1 ही रन। सर 2 रन आहेत का? ओके ओके ओके, जे का असेल जी हाँ, जो भी फैसला होगा वो सही फैसला हम तक पहुंचेगा, मगर हम अंपायर के ऊपर डिपेंड करेंगे। जी अंपायर का इशारा क्या आता है? जी हाँ, 1 ही रन यहाँ पे मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 22 रन, 22 रन ऑन अ स्कोर कार्ड। बहुत ही मजेदार मुकाबला, जैसे जैसे धीरे धीरे आगे बढ़ रहा है वैसे वैसे यहाँ पे रोमांच बढ़ता हुआ, टेंशन यहाँ पे क्रिएट होता हुआ। पहली नजर में ऐसा लग रहा था संदीप की 46 रन है, आसानी के साथ बनेंगे, मगर गेंदबाजी करने वाली टीम बिल्कुल हार मानने को तैयार नहीं है। पहले ओवर में रनों को सुखा दिया था, बड़े स्ट्रोक से महरूम किया था और मात्र 8 ही रन खर्च किए थे। हालांकि इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। पवन कुंडा जी उनके मुख्य अस्त्र, उन्हीं को यहाँ पे निरस्त किया है और 2 छक्के लगाने के बाद इस ओवर में आए थे 14।
11 रन के औसत से 22 रन स्कोर कार्ड पर, 22 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 24 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य जरूर है, मगर क्रिकेट में कुछ आसान नहीं होता, कुछ मुश्किल नहीं होता, ये मैंने बहुत मर्तबा कहा है, क्योंकि क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। ये फुटबॉल का खेल नहीं है, ये कबड्डी का खेल नहीं है, ये वॉलीबॉल का खेल नहीं है। यहाँ पे हर कदम पर और हर गेंद के ऊपर समीकरण बिगड़ता है, मैच पूरी तरीके से चेंज होता होता दिखाई देता है। एक नो बॉल क्या कर सकता है, ये आपने पीएनबी ट्रॉफी में देखा होगा। एक नो बॉल की वजह से वो मैच किस तरह से गेंदबाजी करने वाली टीम हारी थी, वो भी आपने अनुभव किया था। मगर यहाँ पे बहुत ही बढ़िया शुरुआत तो की है। दूसरे ओवर में पवन थोड़े से महंगे साबित हुए, मगर अब यहाँ पे फिर से एक बार कमबैक करना होगा किसी भी हालत में। इस ओवर में अगर रनों को सुखा दिया, 1-2 विकेट यहाँ पे चटकाए, तो ये मैच में वापसी हो सकती है। क्योंकि कितना भी कहे हम, प्रेडिक्शन लगाना मुश्किल और बहुत ही नामुमकिन के करीब ऐसा कहा जाता है, मगर प्रेडिक्शन हम लगा ही लेते हैं। 18 गेंदें 24 रन टेनिस क्रिकेट के इस खेल में आसानी के साथ बनते हुए हमने बहुत मर्तबा देखे हैं, मगर ये मैदान अलग है, ये प्रतियोगिता अलग है और ये पिच भी अलग है। यहाँ पे जैसे बल्लेबाजों ने हल्ला बोल किया था पहले मैच में, उसी के साथ साथ तीसरे मैच में गेंदबाजों का बोलबाला भी हमने देखा था। साहिल गुडेकर फिर से एक बार, जी हाँ, बैकफुट पर जाकर किया है पंच, और ये पंच गया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। है नोटिस किया है, जो अच्छे बल्लेबाज होते हैं उन्हें जीवनदान मिलता ही है। ये अब मैं हमेशा देखा, मैंने हमेशा कहा, और यहाँ पे सुशांत मोकल ने पहली गेंद पर छक्का लगाया था, अपने इरादे स्पष्ट किए थे, और दूसरी गेंद के ऊपर उनको मिला है जीवनदान। और इसी बीच 1 रन भी मुकम्मल, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। साहिल गुडेकर ने सही मायनों में काफी प्रभावित किया था। साहिल गुडेकर की ये गेंद बल्लेबाज को बिल्कुल समझ नहीं आई, समझ से परे, और इसी वजह से गेंद विकेटकीपर के दस्तानों में। देखिए अब समीकरण यहाँ पे बिगड़ता हुआ, बनता हुआ। 15 गेंदें बची है, 17 रनों की जरूरत है, मगर जैसे मैंने कहा कि आपके पास एक ही ऑप्शन है, एक ही चारा है। अगर लगातार 2-3 विकेट यहाँ पे आते हैं तो फिर से एक बार मैच में प्रवेश हो सकता है, मैच जीतने के लिए ललक और लालसा पैदा हो सकती है। मगर विकेट बहुत जरूरी है, क्योंकि जैसे जैसे विकेट आएंगे, नए बल्लेबाज को यहाँ पे जाकर बड़े शॉट खेलना आते ही बहुत मुश्किल होता है। जी हाँ, इसमें दबाव देखा नाताव, खेल दिया है उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, मगर नहीं नहीं नहीं, गेंद गई है लॉन्ग ऑन की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में। बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। मैच लपका था, और हार्दिक पांड्या ने जिस तरह से विकेट चटकाए थे, वहां से मैच पूरी तरीके से बदल गया और दक्षिण अफ्रीका के हाथों से फिसल गया, और वो वर्ल्ड कप हमने जीता था। और इसी तरह से क्या यहाँ पे हमें फिर से एक बार वही मंजर देखने को मिलेगा, क्योंकि लॉन्ग ऑन में बहुत ही बढ़िया कैच इस ओवर में
साहिल गुडेकर ने आखिरकार शिकार कर ही लिया है। सेट बल्लेबाज को चलता किया है। प्रसाद पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं महेंद्र अंधेरे। महेंद्र अंधेरे हालांकि रोहा, कोलाड, माणगांव इस इलाके में सुपरिचित है। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं, कोई दोहराए नहीं। भूरिया नाम से पहचाने जाते हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, मगर साहिल की सही मायनों में तारीफ तो बनती है, क्योंकि परफेक्ट यॉर्कर था, उसे जड़ से खोद कर खेला था। हालांकि महेंद्र ने मगर मिड ऑन की दिशा में जो फील्डर तैनात थे वो थोड़े से फंबल हुए और इसी वजह से बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए अब 16 रनों की जरूरत। 13 गेंदें अभी विशेष। क्या यहां से मैच पलटेगा? क्या यहां से फिर से एक बार कुछ हमें अलग देखने को मिलेगा? हाँ, बाहर जाने वाली गेंद को खेल दिया था पॉइंट के क्षेत्र पर, मगर वहां पे अजिंक्य वैते तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शायद हसनैन वहां पे मौजूद थे। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। और ये बिंदी गेंद के साथ ओवर को किया है फिनिश साहिल गुडेकर ने। पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 14, तीसरे ओवर में फिर से एक बार साहिल ने मात्र 8 रन खर्च किए हैं। हालांकि इस ओवर में पहली ही गेंद के ऊपर छक्का आया था, मगर उसके बाद आने वाली 5 गेंदों में मात्र उन्होंने 2 रन खर्च किए और एक सफलता भी अर्जित की। अब यहाँ पे 10 रन के औसत से रन बन रहे हैं 30, और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 8 रन की औसत से 16 रनों की जरूरत। 12 गेंदें 16 रन, 16 रन 12 गेंदें। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, ये तो आने वाला समय बताएगा। श्री गणेश थर्ड सालमाड़ा या ओम साई नौगांव, कौन यहाँ पे जीतेगा, कौन बाजी मारे ले जाएगा। मगर ये मैदान मैंने बार बार कहा कि किसी के लिए बहुत ही ज्यादा लाभदायक अक्सर हमने देखा है। यहाँ पे बहुत सारे खिलाड़ी खेल चुके हैं, यहाँ पे बहुत सारी टीमें खेल चुकी है। मुझे तो ऐसा लगता है कि ऐसा कौन सा खिलाड़ी है जो यहाँ पे नहीं खेला है, क्योंकि एजाज कुरैशी हो या आप देखिए कृष्णा सातपुते हो, एक से बढ़कर एक खिलाड़ी। और आज सुबह में हमने केतन माद्रे को भी यहाँ पे खेलते हुए देखा है, उस्मान पटेल को खेलते हुए देखा है। यहाँ पे कौन खेलना नहीं चाहता है, क्योंकि ये मैच टूर्नामेंट ही बहुत अलग। जी हाँ, इसमें तबाह बैकफील्ड पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला है, मगर गेंद जाएगी मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। ये लीजिए, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी तो हो चुकी है। जाएगी 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 या नहीं जाएगी? ओहो, जोरदार वहां पे एक एथलेटिज्म देखने को मिला। ऊंची छलांग लगाई है वहां के खिलाड़ी ने, और अंपायर जी ने टीवी अंपायर को पुकारा है। अब टीवी अंपायर यहां पे फैसला करेंगे, क्या वहां पे छक्का है, क्या वहां पे 1 या 2, कितने रन होंगे। हालांकि बल्लेबाजों ने कितने रन मुकम्मल कर लिए हैं? मात्र 1 ही रन। जिग्नेश वहां पे मौजूद थे। वेरी वेल डन जिग्नेश, बहुत ही बढ़िया फील्डिंग। आपने तकरीबन 5 रन सेव किए हैं या नहीं है, ये तो हमारे टीवी अंपायर बताएंगे। UDRS जिसे कहा जाता है, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम, हालांकि DRS भी कहा जाता है और कोई तो धोनी रिव्यू सिस्टम भी कहते हैं, क्योंकि जिस तरह से ATM को अक्सर कहा जाता है कि एनी टाइम मशीन, मगर ऐसा नहीं है वो। जी हाँ, मगर यहां पे आया है छक्का। देखिए, बैक टू बैक 2 छक्के चंदन तलवार के ऊपर किया है आक्रमण की धार को यहां पे तेज किया है। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 42 रन ऑन स्कोर कार्ड। अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। क्या यहां से मैच जीत सकते हैं गेंदबाजी करने वाली टीम? दोस्तों, उसका जवाब हाँ भी हो सकता है। जी हाँ, हवा में गेंद फिर से एक बार खड़ी, और डीजे ब्रावो, ओहो, डीजे ब्रावो ने भी छोड़ दिया है कैच, और इसी वजह से बल्लेबाजों ने फिर से एक बार 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है। गेंदबाजी करने वाली टीम के लिए आज उनके विरोध में सब कुछ होता हुआ। कैचेस भी यहाँ पे ड्रॉप हुए, बल्लेबाजी भी खराब हुई, गेंदबाजी भी खराब हुई, और इसी वजह से हार की दहलीज पर, हार के मुहाने पर आते हुए, जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार लेग बाय के रूप में रन जैसे भी आए, आना बेहद जरूरी। हालांकि
मैदान के बाहर हम जाएंगे और जब भी हम कहेंगे कि पैसा जैसे भी आया आना जरूरी, ये हम नहीं कहते, मगर मैदान के अंदर रन जैसे भी आए आना बेहद जरूरी है। हो बहुत ही अच्छा शॉट, खड़े खड़े खेल दिया था उसे, मगर मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे। एक रन तो यहाँ पे जरूर मिलेगा। अब जीतने के लिए हमारे दरणे गुरुजी हमें बताते हुए 7 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। केजी क्रिकेट क्लब नौगांव, इनकी तरफ से बहुत ही खूबसूरत यह टूर्नामेंट हर साल की तरह यहाँ पे हम अनुभव करते हुए महाशिवरात्रि चषक 2025, और इसी के साथ साथ ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ओम साई नौगांव ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ। जी हां, इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार होंगे प्रसाद पाटिल। प्रसाद पाटिल ने 2 ओवर किए, 4 विकेट अपने नाम किए, उसी के साथ साथ बल्लेबाजी करते हुए एक सिक्सर भी उनके बल्ले से हमें देखने को मिला था। तो प्लीज वेलकम प्रसाद पाटिल। और उसके बाद माइक्रोफोन पर फिर से एक बार आप सभी की चहीती आवाज